ऐसी अक्षरे रसिके. आजचे साहित्यिक आहे कवी दत्ता हलसगीकर. कवी दत्ता हलसगीकर यांचं मूळ नाव गणेश तात्याराव हलसगीकर. त्यांचा जन्म अक्कलकोट तालुक्यातील अळगी इथं 7 ऑगस्ट 1934 रोजी झाला. झपझप चाललेत नाजूक पाय या त्यांच्या कवितेनं त्यांना कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मान्यता मिळवून दिली. मे महिन्याची दुपार रणरणते ऊन. मे महिन्याची दुपार रणरणते ऊन. झगमगता सूर्य आभाळामधून जाई फुलासारखी नाजूक पोर. बापाला नेते भाकरीची कोर. गिरणीचा भोंगा आत्ता होईल. दमलेला बाप फटकात येईल. उशीर झाला म्हणून रागवेल काय. झपझप चाललेत नाजूक पाय. घरचे सगळे तिने केले. आजारी आईला औषध दिले. धाकट्या भावाची घेतली शिकवणी. पाठच्या बहिणीची घातली वेणी. येईल तसा शिजवला भात. तापलेल्या तव्याने पोळले हात. येईल तसा शिजवला भात. तापलेल्या तव्याने पोळले हात. तरी पण डोळ्यात पाणी नाही. आईचीच आस्ती होती आई. डोळे भरून पाहत होती माय. झपझप चाललेत नाजूक पाय. माथ्यावर ऊन पायाखाली ऊन. परिस्थितीचे मनात ऊन. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये. पोरीचे पाऊल कमळाचे आहे. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये. पोरीचे पाऊल कमळाचे आहे. तिच्या पायाखाली चंदन हो. माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो. अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा. घड्याळात थोडेसे मागे राहा. बापासाठी लेक ओढीने जाय. झपझप चाललेत नाजूक पाय. आषाढ घन, उन्हातल्या चांदण्यात, चाहूल वसंताची, सहवास, करुणाघन हे त्यांचे 5 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. कवी दत्ता हलसगीकरांना कविवर्य गदिमा पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा. तांबे पुरस्कार लाभलाय. आनंदाचे गाणे गा आयुष्याचा करून झुला असं सांगणारा, जीवनावर प्रेम करणारा हा कवी आहे. प्रवासाच्या अखेरच्या वळणावरती आलोय मी. काटेरी वाटेवर आता मखमली हिरवळ पसरली आहे. विझून गेलेत अवघे विस्तव जीवाला जाळणारे. धूपाचा मंद परिमळ उरात व्यापून आहे. कोणी केलेले उपहास शब्दांचे बाण घोर उपेक्षा. सगळे विस्मरून आता आकाश निरभ्र आहे. मोहाचे झगमग दिवे तर केव्हा शांत झालेत. समयीतील मंद ज्योत डोळ्यात तेवत आहे. धावपळ अट्टहास लौकिकाची अतृप्त तहान. भरारत्या ताट नौकेचे शीड आता उतरले आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचा तरी किती. समाधानाची श्रीशिल्लक तेवढी जमेस आहे. भ्रमविभ्रम मावळलेत. हर्षखेद निवळलेत. प्रेयस गळले आहे. श्रेयस कळले आहे. वर्ष उडून गेलेत सर्व अनुभवाच्या उन्हाने. आयुष्याचे फळ आता मधुर पिकले आहे. ऐसी अक्षरे रसिके. आजचे साहित्यिक होते दत्ता हलसगीकर. संहिता लेखन प्राध्यापक सुहास पुजारी यांनी केलं होतं. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.